आपण भेटून बोलायचं का? डॉक्टर जोशींनी ज्या काउन्सिलर बद्दल सांगितलं मी त्यांच्याकडे अमृताला घेऊन जाणार आहे. अमृतावर बलात्कार झालाय. तू जेव्हा तिथे पोचलास तेव्हा अमृताची अवस्था कशी होती? आत्या, घरामध्ये काहीतरी घडलेलं आहे. 4 दिवस झाले अमृता घरी येऊन ती कोणाशी नीट बोलत नाही. काय घडलंय तरी काय? पण माझी खात्री आहे तुला बघून तिच्यात नक्की फरक पडेल. हा इथे कशासाठी आलाय? पाणी. माझ्या शत्रूच्या घरचं पाणी प्यायचं नाहीये मला. जानकी, हे बघ, मी इकडे फक्त अमृताला भेटायला आलो. तिला भेटून लगेच जाईन. हा रे, राहू दे. किती लहान असताना पाहिला होता रे तुला. विनायकच्या कडेवर बसून यायचास. अगदी त्याच्यासारखाच उंच आणि देखणा झालायस की. आत्याबाई, आपण आधी अमृताला भेटून घ्यायचं का? आर्यन, विनायक, हा मुलगा नेमका आहे तरी कोण? मी पोचतोच आहे सर. हो, निघालोच आहे. अर्ध्या तासात भेटतो. ओके, ऑफिसलाच. ओके, बाय. आणखी किती दिवस असं डबे भरून एखाद्या नोकरदारासारखं ऑफिसला जाणार आहात? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन अहिल्या, नोकरदारासारखं नाही, नोकरदार माणूसच आहे मी. छान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 असा कामाला जाणारा, दुपारी 1 ते 2 डबा खाणारा, मस्तपैकी छान मध्यमवर्गीय माणूस. असाल ना, पण मी मध्यमवर्गीय नाही. अभिनंदन. मी निघू? थांबा, मला सांगा, विनायक सरतापे म्हणजे युगंधराबाईंचा नवराच ना? खूप मोठे कामगार नेते होते ते. म्हणजे आर्यन सरतापे हा तिचा मुलगा हो ना? नाही, माहित नाही, म्हणजे आठवत नाहीये. कारण लहानपणी आम्ही त्याला पाहिला होता तेव्हा त्याला बिट्टू म्हणायचो आम्ही. त्याचं नाव नक्की काय होतं मला खरंच आठवत. का ग, असं काय विचारलं सत्ता एकदम? नाही, कारण तुमची लाडकी जानकी एका मुलाला घरी घेऊन आलीये अमृताला भेटवण्यासाठी. काय? अगं, पण अमृताला तर कोणीच भेटायचं नाहीये. तेच तर म्हणते ना मी. तुम्ही तिचे सख्खे काका असूनही तुम्हाला तिच्या खोलीत जाण्याची परवानगी नाही. मग हा भेटीगाठीचा काय तमाशा चाललाय? आईला जरा कमी विचार कर, नाही तर काय होईल, एखाद दिवशी तो मेंदू आहे ना तो संपून जाईल. आर्यन, अगं म्हणजे तो हाच मुलगा म्हणजे ज्याच्याबरोबर अमृता गळ्यात गळे घालून फिरायची. वाटेल ते बोलू नकोस. अमृताचं प्रेम आहे त्या मुलावर. पण तो तिचा प्रेमवीर हा युगंधरा सरतापेंचा मुलगा आहे हे माहिती तुम्हाला? बाप रे, हे सगळं सांगून तू ह्या घरावर एक बॉम्ब टाकलायस. असं जर तुला वाटत असेल ना तर तसं काही नाहीये. दादाला सुद्धा तो मुलगा माहिती आहे. कमाल आहे. आणि हे सगळं त्यांना मान्य आहे? नाही, ते मला माहित नाही. पण हा मुलगा असा अचानक आज इथे का आला हे मात्र मला माहित करून घ्यावं लागेलच. नाही, त्याची काही गरज नाही. उगाच तिकडे जाल आणि स्वतःचा अपमान करून घ्याल. मी काय करायचं काय नाही हे तू मला सांगायची गरज नाहीये. अमृता, बघ तुला भेटायला कोण आलंय.
कोण आहे? कोण आहे? हा इथे काय करतोय? हं? तू तू जवळ येऊ नकोस. हा तू तू जवळ आलास ना तर मी अमृता, मी आर्यन. अमृता, मला मला नाही ओळखलंस तू? आर्यन. अमृता, कॉलेज कट्ट्यावर आपण कितीतरी तास एकत्र घालवलेत. तुला आठवतंय, लेक्चरला बसण्यापेक्षा ना इथे तिथे टाइमपास करण्यातच तुला जास्त मजा यायची. तुझ्या कारपेक्षा ना माझ्या खटारा बाईकवरून फिरायला जास्त आवडायचं तुला. अमृता, तुला आठवतंय, एकदा ना मुसळधार पावसात आपण सुसाट वेगानं मरीन ड्राईव्हला चाललो होतो. तू माझ्याशी भेट लावलीस की आर्यन, हिम्मत असेल ना तर दोन्ही हात सोड आणि बाईक चालव. आणि मी सोडले दोन्ही हात. बाईक स्किड झाली आणि आपण पडलो. किती लागलं होतं ना आपल्याला. मी तुला म्हटलं, अमृता अगं मेलो असतो आपण तर. आणि तू मला म्हणालीस की आर्यन, तू माझ्या बरोबर असलास ना की मला मरणाची भीती वाटत नाही. मग अमृता, आज काय झालं? बघ, आज मी आहे ना तुझ्या बरोबर, तुझ्या शेजारी, तुझ्या समोर. मग का घाबरतीयस तू? हे बघ अमृता, त्या दिवशी तुला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला ग मी, पण नाही वाचवू शकलो तुला त्या गुंडांपासून. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला प्लीज माफ कर. अमृता, मला माहितीये या सगळ्याचा तुला खूप त्रास होतोय ना, पण हे बघ, मी तुझा गुन्हेगार आहे. त्या दिवशी मी तुला वाचवू शकलो नाही ना. मग तुला जी काय शिक्षा द्यायची ना ती दे, मला दे. प्लीज स्वतःला किंवा तुझ्या घरच्यांना शिक्षा देऊ नकोस. अरे, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं रे. त्या राक्षसाने मला. अमृता बस. हे बघ, आता ते सगळं संपलंय. माझ्या समोर ही जी अमृता आहे ना ती यापूर्वीचीच अमृता आहे. हसरी, खट्याळ, माझ्या प्रत्येक गोष्टीत माझ्याशी हरेरावी करणारी, माझी फी भरणारी, मला मदत करणारी, सतत आपल्या हसण्याने दुसऱ्याला हसत ठेवणारी, त्या अमृताला भेटायला आलोय मी इथे.
ते देवापुढे साखर ठेवून येते हा. आर्यन, अरे नरसिंहा, तू तू इतक्या लवकर कसं काय आलास परत? शहर कार्यालयाच्या पार दारात जाऊन उभा राहिलो, पण आज जाण्याची हिंमत नाही झाली. असं काय करतोस रे? आता तुझं तूच नको का ठरवायला? त्याच्याशिवाय कसं मन रमणार तुझं? आत्याबाई, कितीही ठरवलं तरी माझं मन नाही रमत कुठेही. त्याला काय करू मी आता? कितीही ठरवलं तरी अमृताचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. काय करू मी? उगाचच अपराधीपणाची भावना वाढत जाते. घरातून बाहेर पडल्यापासून चिडचिड वाढत गेली आणि मी निघून आलो तिथून. अरे पण तुझ्यासाठी एवढी माणसं थांबली होती तिथे. अचानक तब्येत बिघडल्याचं कारण सांगितलं आणि निघून आलो तिथून. ते सगळं जाऊ दे. जानकी कुठे आहे? मला जरा बोलायचंय तिच्याशी. जानकी ती अमृताच्या खोलीत आहे का? बरं झालं, त्या निमित्ताने अमृतालाही भेटणं होईल. अरे नाही, नको. अमृताला आत्ताच झोप लागली रे. हवं तर जानकीला तुझ्याच खोलीत पाठवून देते ना. जा तू. हे बघ अमृता, मला कळलंय हे जे काय झालं ना ते खूप भयानक होतं. म्हणून विसरून जायचं म्हटलं तरी विसरता येणार नाही. मला कळतंय. पण तरीही हे सगळं एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा ना. मला सांग, एखादं वाईट स्वप्न आपण लक्षात ठेवतो का? नाही ना. आर्यन, तू बोलायला लागलास ना तरी खूप बरं वाटतं रे. माझं सोड ग. तुझ्या बरोबर तुझ्या घरचे आहेत ना. तुझी मैत्रीण आहे. हीच घेऊन आली मला इथे. हिने जर मला इथे आणलं नसतं तर खरी परिस्थिती काय आहे ते मला कधीच कळलं नसतं. आणि मला हेच वाटत राहिलं असतं की तुझा माझ्यावर राग आहे म्हणून तू मला फोन करत नाहीयेस. आर्यन, अरे त्या दिवशी मी तुला म्हटलं की जानकी माझी मैत्रीण आहे, पण मला माहितीये. जानकी फक्त तुझी मैत्रीण नाही, माझीही मैत्रीण आहे. आपली मैत्रीण आहे ती. हो ना जानकी? हो, म्हणजे अमृता. मी सांगते. आर्यन, अरे जानकी माझी आर्यन, म्हणजे तुला समजा काही काम असेल तर आता तू निघालास तरी चालेल बरं का. हो, उशीर होतोय मला. निघू मी? थोडा वेळ थांब ना अजून प्लीज. अगं असं काय करतेस अमृता? उशीर होतोय ना त्याला. आत्याबाई, अमृता म्हणते तर त्याला थांबू देत ना.
ह्याच्याचमुळे तर तिला बरं वाटतंय. नरसिंह आला बाहेर. निघतो मी. मला मला खरंच उशीर होतोय. मी मी तुला परत भेटायला येईन ना. नक्की आहे. मला खूप बोलायचंय तुझ्याशी. तुला काय बोलायचंय माहितीये मला. बाय. काळजी घे. येऊ मी. मी याला सोडून येते. आर्यन, तुझे आभार कसे मानावेत कळत नाहीये. तुझ्या येण्याने खूप फरक पडला. बाकी कोणाची नसली ना तरी तरी माझी खात्री होती की तू आल्यानंतर अमृता नक्की बोलेल, ठीक होईल. जानकी, यात आभार कसले मानतेस? मी जे काही केलं ना ते माझ्या मैत्रिणीसाठी केलं. आणि खरं सांगू, अमृता जरी माझी मैत्रीण नसते ना, पण माझ्या इकडे येण्याने काही फरक पडला असता तर माणुसकीच्या नात्याने मी नक्कीच आलो असतो. निघू मी. जानकी, तुला कधी वेळ असेल तर आपण बाहेर भेटूया. जस्ट फॉर अ कप ऑफ कॉफी. भेटूया. कशासाठी? कशाला काय, आता सांगितलं ना, कॉफी पिण्यासाठी. आता कसं छान दिसतंय बाळ माझं. चल आता छानपैकी आंघोळ कर, फ्रेश हो, मग आपण देवळात जाऊन येऊया. आत्याजी, माझ्या बाबतीत जे काही घडलंय ना ते मी कधीच नाही विसरू शकत. पण आर्यनच्या नुसत्या बोलण्यानेच माझ्या मनात जगण्याची इच्छा निर्माण झाली. हो ना. चल बरं, आटप लवकर, आपण जाऊन येऊया ना देवळात. आत्याजी, देवळात जायच्या आधी मला बाबांना भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. मला हात जोडून त्यांची माफी मागायची. गेले काही दिवस मी खूप विचित्र वागले त्यांच्याशी. अगं नाही ग बाळा, तू कोणाशीही विचित्र वागली नाहीस आणि त्यामुळे कोणी दुखावलं सुद्धा गेलेलं नाहीये. तू कशाला त्रास करून घेते ग बाळा. चल बर, तू आटपून घे, आपण देवळात जाऊन येऊ. अगं नुसती बाहेर पड, तुझा हा आनंदी चेहरा बघूनच सगळ्यांना किती बरं वाटेल माहितीये. चल आटपून घे लवकर. चल. नाही नाही, मी असं चहा कॉफी प्यायला बाहेर जात नाही. का ग? या किल्लेदारांनी तुझ्या येण्या जाण्यावरही बंदी घातली आहे का? नाही, तसं काही नाही. जानकी, तू अमृताची मैत्रीणच आहेस ना?
काय किल्लेदारांची पेईंग गेस्ट? नाही म्हणजे तसं असेल तर मला सांग, मग तुला आग्रह नाही करणार मी. जानकी,